पुन्हा एक पहाट, रम्य पहाट रत्नागिरीतली आमची. आणि आज परतीचा प्रवास सुरू होणार आहे. सगळे उठलेले आहेत, असे आंघोळी चालले आहेत आहे. आणि इथे चहाचा जुगाड झाला आहे, चहा केला वाटतं. म्हणजे इथे ऊन आहे आणि इकडे बघा हा फुल पाऊस, वातावरणच चेंज झालं आहे. पावसाची चिन्ह दिसत आहेत आज. निघता निघता तरी पाऊस दिसेल. तेव्हा गजानना ज्या उत्साहाने आम्ही इथे गावी आलो, तो प्रवास सुखरूप पार पडला. तसाच आमचा हा त्याच उत्साहाने परतीचा प्रवासाला आम्ही सुरुवात करतोय. आणि आमचा हा परतीचा प्रवास सुखरूप होऊ दे. तुझा आशीर्वाद पाहिजे असेल, तुझी साथ आमच्याबरोबर असू देत. सुखरूप कर आम्हाला, सुखरूप एकदम परतीचा प्रवास सुखरूप होऊ देत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. परतीचा प्रवास सुरुवात होतोय. पावसला 3 दिवस कसे गेले माहित नाही. आलो तेव्हा उत्साह असतो, जाताना पण उत्साह आहे, पण फुलं काढा. वातावरण बदलत चाललंय, पावसाची चिन्ह आहेत. त्याला माहित पडलं आपण चाललो, तो पण ढग काय आपण चाललो माहित पडलं त्याला. पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला सुरुवात. पावस 7 पुन्हा येणार, पुन्हा येणार, पुन्हा येईल. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. म्हणजे पुढची गाडी अशी एकदम म्हणजे आय थिंक मध्ये नदी वगैरे असेल ते किंवा उंचावर आहे, त्यामुळे फॉग आहे. फुल फॉग आहे, धुकं पसरलंय. वा 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 वा. आणि परतीच्या प्रवासातला पहिला होल्ड आहे आमचा. आम्ही नाश्ता करायला थांबलोय. हॉटेल गणेश कृपा फेमस आहे संगमेश्वरचं. होल्ड केलं आपण. हे सुप्रसिद्ध हॉटेल आहे संगमेश्वरचं, गणेश कृपा. हॉटेल गणेश कृपा. इथे मोदक मिळतात सुंदर, म्हणजे 10-15 दिवस राहतात असे मोदक असतात इथे. गणेश कृपा कुठे आले ना वर हॉटेलला. हां, इकडनं एंट्री आहे, तिकडनं आहे गणेश कृपा. भाई भूक लागले जोरचे. काय उपमा मिसळ काय नाही आहे, मग काय घेणार. हॉटेल गणेश कृपाला आलो आहे आणि फेमस हॉटेल आहे संगमेश्वरचं. नाश्ता करायला मिसळ नाही आहे पण उपलब्ध. काय आहे, शिरा उपमा पोहे समोसा. तर काय समोसा उपमा शिरा पोहे आहेत. बघूया, भूक तर लागले. खाणं भाग आहे, काय तर लागेल ना. कटवडा पाहिजे, कटवडा खायचा मला. पुढे जाऊन खाव्या ना परत. हां, परत खाऊ ना. आता पोहे खाऊया. उपमा आहे ना, ह्याचं तोंड बघ. काय आता किती आले? 7 झाले ना. 7 उपमा. चांगलं आहे ना पोहे आणि उपमा. मागवला श्री गणेश कृपा मध्ये जो नाश्ता केला आम्ही, उपमा आणि पोहे, खूपच सुंदर होतं. सुंदर टेस्ट आहे. अवश्य व्हिजिट द्या संगमेश्वरच्या ह्या हॉटेल गणेश कृपाला.
खोबरा असतो ना हे. किती दिवस राहतात? 10 दिवस. बोलो ना इतकं मग 10 दिवस राहतात ते. वेगवेगळे आहेत. हे वेगळे आहेत, हे वेगळे आहेत. हे 10 दिवस राहतात. हे 10 दिवस राहणारे मोदक. आणि हे आहेत ना छोटे ते आहेत आंबा मोदक. कन्फ्युजन होतं. कन्फ्युजन वाटतं जेवढं इथेच बघशील तेवढं कन्फ्युज होतं. आणि श्री गणेश कृपा हॉटेलमधून आम्ही नाश्ता आणि मोदक खरेदी करून पुन्हा घराच्या दिशेला रवाना होतोय. नाश्ता केलाय पण कटवडा खाल्ल्याशिवाय नाश्त्याला मजा नाही ना. गावी यायचं वाटत नाही. हो. आणि नाश्ता म्हणजे आपला कटवडा मेन आपला. मिसळ टेस्ट छान होती, मस्त होता. भरपेट नाश्ता झाल्यानंतर पुन्हा एकदा थांबलोय आपल्या संगमेश्वरच्या पुढे CNG भरायला. आपण पोचू आता 10:30 पर्यंत चिपळूणला आरामात. 1 तास. आता किती वाजले? हा 9:30 झाले. पोचू ना 1 तासात नक्की. लेट्स सी. कशी मजा केली? फुल धमाल. एन्जॉय ना. उद्यापासून तेच रुटीन लाईफ. आई सवली नाही काय. आता खेडला थांबलोय CNG भरला. हा नेहमीचा आपला जो हॅप्पीचा ढाबा आहे समोर. हा त्या हॅप्पीच्या ढाबाला आम्ही जेवतो. आज लवकर आल्यामुळे जेवण नाही, जेवण पुढे होईल. आणि CNG भरायला अवश्य थांबलोय. पुढे थांबणार परत मुंबईला अंधेरी ईस्ट. अंधेरी ईस्टला. आईच्या गावात नाही, आपण एक मानगावच्या पहिला कुठे हॉल्ट केलं. मानगाव जेवायला. येस. बटर चिकन खायचं आहे. आता मानगावला होल्ड करायचं, बटर चिकन खायचं आणि मग नंतर मग पुढे रवाना. पुन्हा एकदा कशेडी घाट आणि त्या तो टनेल. कशेडी घाटातील बोगद्यातून प्रवास. मस्त निसर्गरम्य वातावरणात पुन्हा एकदा थांबलोय. निसर्गाचा म्हणजे आनंद लुटतोय आम्ही. मुंबई गोवा हायवेवर. इथून बघा पोलादपूर महाड दाखवलंय, महाबळेश्वरचा रस्ता. आणि पुन्हा एकदा आम्ही ते होल्ड केलं. टाइमपास, फुल टाइमपास चालला यांचा. भाई 1 नंबर. भजी 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 एक नाही. भाजी भजी खाऊन फुल धमाल. कोकणात आला आणि पावसात जेव्हा भजी नाही तर मजा नाही ना भाई. फुल धमाल चाललाय पतीच्या प्रवासात मध्ये. इथे भजी बघ, 1 नंबर भजी. महत्वाचा होल्ड जेवणाला. आम्ही जेवणासाठी थांबलोय इथे. आणि आय थिंक नागोडण्याच्या पुढे आलो आपण. आणि बॉम्बे पंजाब ढाबा ते आम्ही जेवायला थांबलो. योगेश काय ऑर्डर केले? बटर चिकन. ओके बटर चिकन. आणि काय रोटी मागवतोय ना. ते ब्रेड फेकून नान. नान नको रे. आणि आम्ही आलो. एक फुल बटर चिकन में कितने जन खाएगा? एक फुल बटर चिकन. बटर चिकन एक फुल में कितना जन खाएगा? 2 बोले तो 3 रे. 5 खाएंगे ना. अच्छा कुठला चिकन अंडी. चिकन अंडी ना. बटर चिकन में 5 जन खाएंगे ना. हाँ बस रही होगी. बटर चिकन में 5 लोग खाएंगे ना. हाँ बस. एक फुल बटर चिकन. रोटी क्या बटर की सादी रोटी. 7 पहला बाद में 7 लोग. तू लेके तो आ. पहला 7 रोटी लेके आ, बाद में 7 लेके. बस पुरेल ना. हा तो कन्फ्यूज झालाय. तुम्ही उपाशी माराल रे.
वो तो उपासी माराल तुम्ही कैसे खाएंगे बोला हाथ से खाएंगे हाँ और नहीं तो क्या अरे रोटी करो कसं आहे बेस्ट आहे एक नंबर ना भाई एक यावेळेचा आमचा पावसचा कार्यक्रम एकदम परफेक्ट झाला आहे आणि पावस 7 मस्त एन्जॉय केले आम्ही फुल आणि जाता जाता नागोठण्याला म्हणजे आता थोड्याच वेळात म्हणजे आम्ही वडखळ पार करू आणि इथे जेवलो वगैरे जसं इच्छा होती तसं झालं आहे फक्त थोडासा पाऊस फक्त कमी पडला पण एन्जॉय केली आम्ही आणि हा परतीचा प्रवास आमचा आणि हा शेवटचा आमचा होईल होता इथे बॉम्बे ढाब्याला आणि मस्त जेवलं आहे जेवण कसं होतं 1100 रुपयात आम्ही 7 जणांनी खाल्लंय 1100 रुपयात 7 जणांनी एक नंबर जेवण ना पण एवढं टेस्टी त्याला आम्ही गुगल रिव्ह्यू टाकतोय चांगलेवाले कारण खरंच चांगलं आहे बॉम्बे ढाबा खरंच चांगलं आहे मला पण आवडलं खरंच आवडलं बटर चिकन आणि त्याचे नेहमी बटर चिकन थोडं स्पायसी आणि रोटी आणि जिरा राईस एक नंबर एक नंबर मस्त व्ह्यू होता हा व्ह्यू छान 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 एक नंबर ना लोकेशन काय वडगावच्या थोडं आधी वडगावच्या थोडा आधी नागोठण्याच्या पुढे आपल्याला पाहायला मिळेल काय तो बॉम्बे पंजाब फॅमिली ढाबा खरंच खूप छान आहे आवर्जून भेट द्या भटकंतीसाठी निघतो नेहमी कोकणातच शक्यतो कोकणाचा प्रयत्न असतो कोकण दाखवायचा आणि म्हणजे त्यावेळेस नाही मिळालं 2 दिवस होते आम्ही तरी पण थोडं रिलॅक्स करण्यासाठी कोकणात आलो होतो आणि ते एन्जॉय केले आम्ही रुटीन लाईफपेक्षा थोडंसं वेगळं जीवन आणि एन्जॉय केलं आणि आता आम्ही पुन्हा घरच्या परतीच्या प्रवासाला लागलो आहे पुन्हा भेटू मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगला गणपती जवळ येत आहेत आमचा सार्वजनिक गणपती कदमवाडीचा महाराजा एक नंबर मरोळमधला सुप्रसिद्ध मरोळचा कदमवाडीचा महाराजा आवर्जून या भेट द्या मरोळ